तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मातीचा सुगंध, रानमेव्याची गोड चव, गावच्या मंदिराची पवित्र शांतता आणि शेतात केलेली मस्त धमाल या सगळ्यांचा सुंदर प्रवास पाहायला तयार आहात का? आज आलोय माझ्या आजोळच्या शेतात, जिथे माझं बालपण सांडलंय आणि आठवणीचा गंध दरवळतोय. आजोळ म्हणजे फक्त सुट्टीत जाण्याचं ठिकाण नाही, तर हा प्रेमाचा अखंड झरा आहे. इथल्या मातीचा वास आणि माणसांचा जिव्हाळा कधीच कमी होत नाही. शहरातल्या कॉन्क्रीटच्या जंगलात कितीही फिरला ना, तरी मनाला खरी शांतता या मातीतच मिळते. मोठ्या गाड्या आणि उंच इमारती यापेक्षा हे डोलणारे शेत आणि पक्ष्यांचा आवाज जास्त श्रीमंत वाटतो. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजोळच्या निसर्गरम्य जगात. चला तर मग आपल्या गावच्या सफारीला. प्रथम जाऊयात गावातल्या कैलासवासी भोलेनाथाचे दर्शन घ्यायला. नातवंड आणि पतवंड आली की आजीचं प्रेम किती उतू जावं याला सीमा नाही. गोष्टी सांगणारी, जुन्या आठवणीमध्ये रमणारी, सोबतच संस्काराची गोड शिकवण देणारी आजी या वयात त्या छोट्या पावलांमध्ये पुन्हा पुन्हा आपलं बालपण जगते. इतक्या प्रेमाने बनवलेल्या त्या लोण्याची चव घेण्याचा मोह त्या बाळकृष्णाला तरी कसा आवरेल. शिवाय गरम गरम भाकरीवर हा लोण्याचा गोळा म्हणजे काय सूप, याची सर कधीच पिझ्झा बर्गरला येऊ शकत नाही. हे गावातलं जुनं मारुतीरायाचं मंदिर आहे. उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या सीझनचा गोड विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. निसर्गाने जणू सोनेरी दागिनेच घातलेत असे हे हिरव्यागार झाडांमध्ये चमकणारे पिवळसर आंबे आणि त्यांचा दरवळणारा सुगंध मन मोहून टाकतो. शेतामधून शांतपणे वाहणारा ओढा म्हणजे निसर्गाचं एक गोड गाणंच जणू. पावसाळ्यात हा ओढा अधिकच जिवंत होतो. शुभं करोतीमध्ये गाई गुरांनी गोठा भरू दे हे मागणं किती महत्त्वाचं आहे हे या प्रेम देणाऱ्या आणि जीव लावणाऱ्या गायींच्या सानिध्यात आल्यावरच समजतं. या शेळ्या मेंढरांबरोबर या रानात मोकाट पळत राहावं असंच वाटतं. या भेंडीच्या मळ्यात पायाखाली जाणवणारा मऊ मातीचा स्पर्श, दूरवरून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, हलकासर वारा, चारीही बाजूंना पसरलेले हिरवेगार शिवार, हे सगळं प्रत्येक पावलागणिक मनातील ताण कमी करतं आणि एक वेगळेच समाधान देऊन जातं. शहराच्या गोंगाटापासून दूर मोकळ्या आकाशाखाली चालताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पु ल देशपांडेंच्या कापूस हा गादीतच तयार होतो आणि आतल्या आत वाढायला लागून एके दिवशी गादी फोडून बाहेर येतो, अशी मुंबईकरांची प्रामाणिक समजूत असते. या मजेशीर वाक्यावरून आजच्या नव्या पिढीला मातीशी आणि निसर्गाशी जोडून ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे समजतं आणि ओळख पटवतं. माझी आजी म्हणजे अंगावर नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, चेहऱ्यावर समाधान आणि मुलाप्रमाणे शेत जपण्याची पराकाष्ठा हे मायेचं सुंदर उदाहरण आहे. नातवंडाने एखादी फरमाईश करावी आणि ती या हिरव्यागार डोलणाऱ्या शेतात पूर्ण व्हावी, ही तर सगळ्यांसाठी चैनीची परमावधीच. सुख पाजिते पावलो पावली ग, माझ्या माहेरी सुखाची सावली ग, या गाण्याची ओळ सार्थ करीत आम्ही सगळ्यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. शेतात ट्रॅक्टर चालवणे हा एक उत्साहवर्धक आणि जबाबदारीचा अनुभव असतो. मामाकडून ट्रॅक्टर शिकण्याची मज्जाच वेगळी असते. आजोळ म्हणजे लहानपणीच्या निष्पाप हसण्याचा आवाज, अंगणात खेळताना लागलेल्या धुळीचा सुगंध आणि आजीच्या हाताच्या जेवणाची अमर्याद चव. तिथे गेल्यावर वेळ जणू थांबतो. शहरातील धावपळीपासून दूर आजोळ आपल्या माणुसकीची आणि प्रेमाची खरी ओळख करून देतं. हे फक्त एक ठिकाण नसतं, तर तो भावनांचा खजिना असतो. आजीचे मायेचे हात, आजोबांचे गोड किस्से आणि मामा मावशींचं लाड, मामा मामींचं प्रेम, या सगळ्यात एक वेगळंच उबदारपणा असतं. रात्री अंगणात झोपताना आकाशातले तारे मोजणं आणि दिवसभर मोकळेपणाने भटकणं, हीच तर खरी श्रीमंती. हिरवेगार शेत म्हणजे निसर्गाने दिलेला एक सुंदर, मनाला शांत करणारा देखावा.
वाऱ्याच्या मंद झुळकेने हलणारी पिकांची पानं जणू काही निसर्गाचीच एक सुरेली लय निर्माण करतात. शेतामध्ये उभे असलेले धन, गहू किंवा भाजीपाला यांचे हिरवेगार रूप मनाला आनंद देणारे असते. शेतकरी आपल्या मेहनतीतून या शेतीला हिरवेगार बनवतो. त्यांच्या कष्टामुळेच आपल्याला अन्न मिळते. त्यामुळे हे शेत केवळ सुंदरच नाही, तर जीवनाचा आधारही आहे. हिरव्यागार पानांमधून जणू शेतकऱ्यांची स्वप्न दडलेली असतात. प्रत्येक रोपटं त्यांच्या कष्टांची कहाणी सांगतं. घामाच्या थेंबांनी वाढलेले, आशेच्या किरणांनी फुललेलं हे पीक अगदी डुलू लागतं. तुम्हाला माहिती आहे का, तूर डाळ ही अशा प्रकारे धुवून तेल लावून ती 8 दिवस उन्हात वाळू घालतात. मग गिरणीमध्ये किंवा मशीनमध्ये ती दळून बाजारात विकायला जाते. ही अशी पद्धत असते. तुम्हाला ही पद्धत माहिती होती का? हे नक्की कमेंटमधून कळवा. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा संध्याकाळच्या मंद प्रकाशात हिरव्यागार पिकांनी भरलेलं शेत हे एक वेगळंच नेत्रसुख देऊन जाते. अशा शेतातून फिरताना आपण थोडा वेळ का होईना पण निसर्गाशी एकरूप होऊ शकलो याचे समाधान वाटते. माझी काळी आई तिला कशाची गवाण, तिच्या कुशीत निजलं सारं जगाचं ग सोनं. मन वाढाया वाढाया उभ्या पिकात लढोर, किती हकला हकला फिरी येती पिकावर. हंगाम दाटला पिकात पिवळी छाया, हे मावळतीच्या देवा तुझीच माया. या नभाने या ढगाला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. निसर्गाच्या गाण्यात आज पाखरूही दंग झालं, निळाभोर आभाळात स्वप्न जणू रंगवलं. हिरव्यागार फांदीवर किलबिल त्यांचे ऐकू येते, निसर्गाची सुंदर ओवी मनालाही मोहून नेते. स्वच्छंद हे उडणे त्यांचे पंखात भरले बळ, फुला फुलांवर शोधती साठलेले मकरंद गळ. डोंगराच्या कुशीतून तांबड हे फुटलंय, पाखरांच्या स्वरांनी रानसारं उठलंय. नदीकाठी थवा उतरला तृप्ती घेण्यासाठी, निसर्गाचा मांडला खेळ आम्हा मानवांसाठी. याचं मातीचे पाखरू आपण मुक्त गगनी उडूया, निसर्गाच्या या सोहळ्यात मनापासून रमूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.